काल रात्रीच ना आमच्या गॅसने आम्हाला धोका दिला होता, म्हणूनच मोक्यावर चोका मारून वहिनींकडून टिफिन बोलवून घेतला होता, कारण तर गॅस आणायला खूप जास्त लेट झालेलं होतं. मग दुपारच्या वेळेला हे महाशय आले आणि आम्हाला गॅस लावून दिले होते. आता रिद्धूची काही थंडी संपली नाही म्हणून बॉडी लोशन लावायचं चाललं होतं हिचं. आता पूर्ण डब्बा हिनं खाली केला होता आणि पूर्ण बॉडी लोशननं आपल्या चेहऱ्यावरती पोतून घेतलं होतं. त्यानंतर आता होळी गेली, पण याची काही होळी संपली नव्हती म्हणून पिचकारी घेऊन ही खेळत होती. रिद्धूचे केस खूप जास्त कर्ली झालेले आहे आणि मला खूप जास्त काही आवडत नाही कर्ली हेअर, म्हणून छान असं तेल लावून तिची पोनी पाडून दिलेली होती आणि छान असं तिला तयार करून दिलं होतं. आता तिची तब्येत काही ठीक नाही आहे, त्यामुळे हे अशी काही दिसत होती. त्यानंतर आता वहिनीने पाठवला होता टिफिन आणि मस्त असं डाळ आणि चपाती चुरून घेतलं होतं, कारण चुरून खायला मला खूप जास्त आवडतं. त्यानंतर आईने आणले होते हरभऱ्याचे डाळ, त्याच्यातून हरभरे काढून छान असे भाजून घ्यायचे होते, म्हणून छान असं साफ करायला लागली होती. त्यानंतर आता दिसायला खूप जास्त दिसतात, पण त्याच्यातून निघणारे दाणे हे खूप कमी असतात. त्यानंतर कढईमध्ये भाजून घेतलं होतं. त्यानंतर रिद्धूला ककडी कापून दिली होती, कारण तर काकडी खायला रिद्धूला खूप जास्त आवडते. हिला काही मला द्यायचं नव्हतं म्हणून ही अशी काय करत होती. छान असं संध्याकाळच्या वेळेला गाजरचा हलवा बनवला होता. चला मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.